मित्रांनो, ज्या यात्रेची सबंध महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहत असतो अशी पुसेगाव येथील परमपूज्य श्री सेवागिरी महाराज यांचा रथोत्सव आणि या 15 दिवस चालणाऱ्या वेगवेगळ्या स्पर्धांबद्दलचा व्हिडिओ आपण मागील भागात बनवलेला होता। त्या व्हिडिओला मिळालेल्या तुमच्या प्रचंड प्रतिसादाबद्दल सर्वप्रथम तुमचं खूप खूप धन्यवाद। तुमच्यामधूनच काही प्रेक्षकांनी मला पर्सनली मेसेज करून हे कळवलं की त्यांना या यात्रेतील बैलगाडा शर्यतींबद्दल संपूर्ण माहिती हवी आहे। त्यासाठी आपण हा डेडिकेटेड व्हिडिओ बनवत आहोत, ज्याचा विषय असेल बैलगाडा क्षेत्रातील मानाचे पहिले हिंद केसरी मैदान पुसेगाव। मी तुमचा होस्ट आणि दोस्त मोहसिन नदाफ। चला सुरू करूया आपल्या या विषयाला। खुशखबर खुशखबर खुशखबर, बैलगाडा क्षेत्रातील जंगी शर्यतीचं हिंद केसरी मैदान, नवनिर्वाचित गाड्यांना हिंद केसरीचा मान मिळवून देणारं मैदान ते म्हणजे पुसेगाव। तर मित्रांनो, याच वर्षी म्हणजे 8 जानेवारी 2024 रोजी सुरू होतोय याचा संपूर्ण थरार पुसेगावमध्ये। सर्वप्रथम आपण या मैदानामध्ये दिले जाणाऱ्या पारितोषिकांबद्दल माहिती घेऊया। तर मित्रांनो, या मैदानामध्ये जवळपास 10 वेगवेगळी पारितोषिकं दिली जाणार आहेत। त्यामध्ये प्रथम क्रमांक असणार आहे 1,51,000 रुपये, द्वितीय क्रमांकाला मिळणार आहेत रुपये 1,21,000 रुपये, तृतीय क्रमांकाला मिळणार आहेत रुपये 1,00,000, चतुर्थ क्रमांकाला मिळणार आहेत रुपये 81,000, पंचम क्रमांकाला मिळणार आहेत रुपये 61,000, 6व्या क्रमांकाला मिळणार आहेत रुपये 41,000, 7वा क्रमांक बैलगाडीला मिळणार आहे रुपये 31,000, 8वा क्रमांक बैलगाडीला मिळणार आहे रुपये 21,000, 9वा क्रमांक बैलगाडीला मिळणार आहेत रुपये 11,000 आणि 10वा क्रमांक बैलगाडीला मिळणार आहे रुपये 7,000। त्याचबरोबर प्रत्येक गटातील प्रथम क्रमांकाच्या गाडीला सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे। यानंतर पाहूया या मैदानासाठी लागू असणारे अटी आणि नियम। या मैदानासाठी गाड्यांची नोंदणी ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्हीही पद्धतीनं केली जाणार आहे। तर 1 जानेवारीपासून ते मैदानाच्या आदल्या दिवसापर्यंत म्हणजेच 7 तारखेला सायंकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे। त्यानंतर या मैदाना दिवशी एकही नोंदणी केली जाणार नाही याची बैलगाडा मालकांनी नोंद घेणं खूप महत्त्वाचं आहे। तुमच्या बैलगाडीच्या नोंदणीसाठी तुम्ही खाली दिले गेलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता अथवा प्रवेश नोंदणीचं पेमेंट करण्यासाठी या मोबाईल नंबरचा उपयोग करू शकता। या मैदानासाठी प्रवेश फी ही 1,500 रुपये प्लस 100 रुपये हे बैलांच्या फिटनेस सर्टिफिकेटसाठी आणि चेकिंगसाठी घेतले जाणार आहे। म्हणजेच एकंदरीत प्रवेश फी ही असणार आहे 1,600 रुपये। ह्या संपूर्ण बैलगाडा शर्यती शासनाच्या निर्णयाला धरून घेतले जाणार आहेत। सुट्टीच्या ठिकाणी सुट्टी मेकरचा अथवा बैलाचा पाय सुट्टी रेषेच्या पुढे असल्यास त्या गाडीचा निकाल दिला जाणार नाही। शर्यतीसाठी येणाऱ्या सर्व बैलगाडी मालकांनी बैलासह सकाळी 7 वाजता मैदानात हजर असणं अनिवार्य आहे। त्याचबरोबर गटाला आणि सेमीला समान निकाल घेतलेल्या गाड्यांचा निर्णय प्रसंगानुसार कमिटी स्वतः घेईल आणि या सर्व नियमांचं तंतोतंत पालन होत आहे की नाही याच्यावरती वॉच ठेवायला सुट्टीच्या ठिकाणी आणि निकालाच्या ठिकाणी कॅमेरांचं प्रयोजन केलं गेलेलं आहे। त्याचबरोबर निकाल देताना बैलगाडा मालकावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही यासाठी ड्रोन कॅमेराची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे, जेणेकरून निकाल हा व्यवस्थित लोकांसमोर यावा। त्याचबरोबर हे मैदान पाहायला आलेल्या संपूर्ण प्रेक्षकांना या शर्यतींचा संपूर्ण आस्वाद घेता यावा यासाठी सुंदर असं गॅलरीचं प्रयोजन देखील या मैदानामध्ये केलं गेलेलं आहे आणि प्रत्येक फेरा हा वेगवेगळ्या 2 स्क्रीनवरती दाखवला जाणार आहे। त्यामुळं आलेल्या सर्व प्रेक्षकांना याचा पूर्ण आस्वाद घेता येईल। जी लोक मैदानात उपस्थित
न राहता या मैदानाचा आस्वाद घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी यूट्यूब लाईव्हवरून या संपूर्ण मैदानाच्या थराराचं प्रक्षेपण जे आहे ते केलं जाणार आहे. शर्यती पाहायला आलेल्या लोकांसाठी आणि त्यांच्या वाहनांसाठी डेडिकेटेड पार्किंगची सोय देखील या मैदानात केली गेलेली आहे, जेणेकरून वाहने हरवण्याचा कोणताही प्रकार या मैदानात होऊ नये. सकाळी बरोबर 8 वाजता या मैदानाचा पहिला फेरा सुरू होईल आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सर्व शर्यती पार पाडल्या जातील. लॉट्सच्या चिठ्ठ्या गट ते फायनल सर्वांसमक्ष सकाळी 7 वाजता मैदानावर ऑन कॅमेरा पेटीतून काढल्या जातील. याची सबंध बैलगाडा प्रेमींनी नोंद घ्यायची आहे. तर माझ्या बैलगाडा प्रेमी मित्रांनो, वाट कशाची बघताय? उचला फोन आणि लगेच आपल्या बैलगाडाची नोंदणी दिले गेलेल्या नंबरवरती करा आणि होऊन जाऊ दे हिंद केसरी मैदानचा थरार पुसेगाव येथे. अपेक्षा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुसेगाव येथील हिंद केसरी बैलगाडा शर्यतीच्या मैदानाबद्दल बऱ्यापैकी संपूर्ण माहिती मिळाली असेल. मला कॉमेंट करून नक्कीच कळवा.